फुल भरलेली विथ खाली लटकन असणारी स्लीव ही कशी जॉईन करायची, त्याला अस्तर कसं जॉईन करायचं, शिवून कशी घ्यायची हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते. आता जेव्हा आपण डायरेक्ट ही स्लीव शिवून घेण्याचा विचार करतो ना, तेव्हा काय होतं बघा, इथे आपल्याला डायरेक्ट आपण दाबटीप मारतोय, तेव्हा इथे हे लटकन पण मध्ये-मध्ये येतात किंवा सुई त्या लटकनवर जाऊन सुई तरी फुटू शकते. आणि हा एक प्रॉब्लेम आहे, की हा कपडा आपण दाबटीप मारल्यामुळे तिथून हलत नाही. तो कपडा तिथेच राहतो आणि दाबटीप मारताना हा प्रॉब्लेम येतोय असा वरतून जर डायरेक्ट दाबटीप मारायला लागलो, तर हा एक-एक लटकन त्याच्याखाली येतोय. तर असं न करता ह्याची योग्य पद्धत काय तुम्ही बघा. वरतून ह्याला दाबटीप मारायचीच नाही. जेव्हा आपण मेन फॅब्रिकवर हा फॅब्रिक ठेवतो ना, अस्तर ठेवतो, तेव्हा ते व्यवस्थित शिवून येतं. मेन फॅब्रिक म्हणजे जी बॉर्डर आपण जी वर केलेली आहे, ते फॅब्रिक आपण वरच्या बाजूला करायचं आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि अस्तरच्या साहाय्याने हे लटकन एका बाजूला असे दबून राहतात. त्यामुळे सुईच्या मध्ये यायची गरज नाही. थोड्या-थोड्या अंतरावर हे बघून घ्यायचे, चेक करायचे की शिलाईच्या मध्ये येत नाहीत ना. आणि अगदीच ते आपण वर्क केलेलं असतं त्याच्या शेजारून ते नाही शिलाई आली तरीसुद्धा चालते. हे पहा इथे थोडंसं अंतर राहिलं आहे आणि तिथे शिलाई येते. पण उलटून मी डायरेक्ट दाबटीप मारलेली नाही, अशी अस्तरवर दाबटीप मारून घेतली. जेणेकरून जेव्हा आपण अस्तर फक्त मागे करू, तेव्हा त्याचं थोडंसं उरलेलं मेन फॅब्रिक आहे ते पण मागे जातं आणि बरोबर अशी आपल्याला बॉर्डरसोबत येते. आवडलं असेल तर लाईक करा.